हाय मित्रांनो, बकरीवाल यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। जे आम्ही बियाणं दिलं होतं औरंगाबादला, आमचे एक कस्टमर होते अमोल भाऊ म्हणून, तर त्यांनी व्हिडिओ बनवून टाकला आहे। तर तो व्हिडिओ टाकतोय दशरथ घासाचं आणि CVPS 31चं आपण बियाणं दिलं होतं त्यांना। तर चला व्हिडिओ बघूया आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बकरीवाले, आणि व्हिडिओ बघून झाल्यावर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। आणि कोणतंही बियाणं लागलं मला किंवा पूजा मॅडमांना फोन करा 94059494 या नंबरवर 9405199494। ओके, थँक्यू। चला तर व्हिडिओ सुरू करू। बघा मित्रांनो, हाय माझा दशरथ घास। नाशिकचे बकरीवाले गौरव भाऊगिरी यांच्याकडून मी याचं बियाणं मागवलं होतं। खूप छान रिझल्ट आहे याचा। हे बघा, हा दशरथ घास। सध्या थंडीचा मौसम आहे त्याच्यामुळं याची वाढ हळू आहे। तरीसुद्धा मी आज हे बघा एक 10 ते 12 फूट घास कापलेला आहे। तुम्हाला दाखवतो मी 10 ते 12 फूट घास एका वेळेस माझ्या 12 बकऱ्यांसाठी 12 शेळ्यांसाठी मी एका वेळेस खाद्य त्यांचं झालेलं आहे 10 ते 12 फुटामध्येच। हे बघा, हा 10 ते 12 फूट घास मी आज कट केलेला आहे। बहुतेक याची उंची झालेली आहे जवळपास काही ठिकाणी 3 ते 4 फूट झालेली आहे। हे बघा, 3-4 फूट हा घास वाढलेला आहे। कारण की हे हा शेतीचा पट्टा माझा बहुत दिवसापासून पडीच पडलेला होता, त्यामुळे तो खूप जास्त कडक झालेला आहे। त्याची मशागत व्यवस्थित झालेली नाही आहे, त्यामुळे या घासाला वाढ व्यवस्थित मिळत नाही। शिवाय थंडीचा महिना चालू आहे, थंडी सुरू आहे। या घासाचे रिझल्ट परंतु खूप छान आहेत। फुटवे खूप निघाले त्या घासाला। शिवाय मी याला हे बघा तुम्हाला दाखवतो, एकेका ठिकाणी 8-8, 10-10 फुटवे या घासाला निघालेले आहेत। हे बघा, एका काडीला 8-8, 10-10 फुटवे निघालेले आहेत। हे बघा, हा 1, हा 2, हे 3, हा 4, इथं 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, हे 13, हा 14वा निघतोय। म्हणजे खूप छान रिझल्ट आहे याचा। हे बघा, एक 10 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये मी हा दशरथ घास लावलेला आहे। आणखी याचं क्षेत्र मी वाढवणार आहे, सध्या माझं शेत रिकामं नाही आहे। याचा रिझल्ट मला खूप छान वाटला। गौरवगिरी साहेबांनी मला याचं बियाणं पाठवलं होतं नाशिकवरनं। गौरवगिरी भाऊ, आपले मनापासून आभारी आहो। कारण की दशरथ घास हा शेळ्यांसाठी खूप प्रोटीनयुक्त चारा आहे। याचं मी प्रशिक्षण पण घेतलेलं होतं, तिथं पण मला सांगण्यात आलं दशरथ घास शेळ्यांसाठी खूप चांगला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हा चारा खातात सर। हा चारा खूप चांगल्या पद्धतीने खातात। त्याची किती जाड काडी असली ना, काडीसुद्धा शेळ्या सोडत नाही त्याच्या। पानं खातातच पण काडीसुद्धा याची सोडत नाही। काही काही ठिकाणी याला शेंगा पण निघालेल्या आहेत। खूप छान वाढ होती याची। हिवाळा असून सुद्धा समाधानी आहे सर, गौरव सर समाधानी आहे।